मध्ये भारताने ड्रोन हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून आणि कराचीमध्ये तुर्कीचं कार्गो विमान आता दाखल झालेलं आहे। रात्री 12 वाजता तुर्कीचं विमान पाकिस्तानमध्ये उतरलेलं आहे। कार्गो विमान तुर्कीने पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि कराचीमध्ये तुर्कीचं कार्गो विमान आता दाखल झालंय। राताची घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। रात्री 12 वाजता तुर्कीचं विमान जे आहे ते पाकिस्तानमध्ये दाखल झालंय। कराची तुर्कीचं कार्गो विमान दाखल झालेलं आहे। तुर्कीकडनं युद्धनौका देखील पाकिस्तानला देण्यात आलेली होती। त्यानंतर आता तुर्कीकडनं पुन्हा एकदा पाकिस्तानला मदत करण्यात येते। कराचीमध्ये जे आहे ते तुर्कीचं कार्गो विमान दाखल झालेलं आहे। रात्री 12 वाजता तुर्कीचं विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आलंय। यामध्ये नक्की काय काय आहे याची माहिती जरी मिळू शकलेली नाही, परंतु पाकिस्तानला सतत मदत करण्याचा प्रयत्न तुर्की हा देश करतोय। चांदीपुरामध्ये डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। ही आपत्कालीन बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की डीआरडीओ ही संरक्षणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। तर डीआयजीनं संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीसंदर्भात पत्र देखील पाठवण्यात आले। चांदीपुरामध्ये ही दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। हल्ल्यामध्ये पीओकेतील काही टेरर कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। जो दहशतवादी पाकिस्तान पोहोचत होता त्या